ठासून ठासून मतदारात भरले बळ, गाजवली तुफानी सभा, निडर सुजात आंबेडकर यांचा दणका। भांडगुळांनो आणि हरामखोरांनो, बाळासाहेब डंगे की चोट पर रणत उतरतील। युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रचार संवाद दौऱ्याला तुफान गर्दी। एका सभेत महाविकास आघाडीची दैना, सुजातने धुतले। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची 7 नोव्हेंबर रोजी शिवसृष्टी मंगल कार्यालय वानखेड फाटा संग्रामपूर येथे प्रचार दौरा सभा मोठ्या लाखोच्या संख्येने थाटामाटात संपन्न झाला। युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या या प्रचार सभेसाठी खेड्यापाड्यातून गरीब वर्ग, मजूर वर्ग, युवा महिला मंडळ खूप मोठ्या लाखोच्या संख्येने उपस्थित होते। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचारार्थ या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सुजातदादा आंबेडकर यांनी विरोधक यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे। प्रस्थापिकांनी तांड्यावरती हल्ला केला, वस्त्यांवरती हल्ला केला, आपल्या घरामध्ये घुसून मारलं, आपल्यांवर हल्ला केला, भीमा कोरेगावमध्ये हल्ला केला। अक्षय भालेराव नावाचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता, त्याला नांदेडमध्ये मारण्यात आले। आणि आता हे बाळासाहेबांच्या प्रकृतीवरती सुद्धा कमेंट्सवर टिप्पणी करतात आणि आपण शांत बसणार आहोत का? कोणत्याही परिस्थितीत त्या प्रस्थापिकांना घरी बसल्याशिवाय आपण थांबायचं नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं। पुढे त्यांनी असे म्हटले की आपली औकात, आपली लायकी ही फक्त बटन दाबायचे आणि मतदान करायचे आहे। आपण वंचितांची पार्टीचा हा निर्धार याच्यासाठी केलाय की आम्हाला त्यांना प्रस्थापितांना हे दाखवून द्यायचे आहे की आमची लायकी फक्त तुम्हाला बटन दाबून जिंकून द्यायची नाही, तर आमची लायकी स्वतः निवडून येऊन सभागृह गाजवायची आहे। वंचित बहुजन आघाडी स्वतःची एक खणावळ उभी करायची आहे। त्यामध्ये त्यांनी आपले स्टार्ट म्हणजे आपला मतदारसंघ, आपलं जेवण म्हणजे आपलं मत, आपलं वाढपे म्हणजे आपला उमेदवार आणि आपले खानावळ म्हणजे आपला पक्ष, अशी साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी आपली संकल्पना मांडली। संग्रामपूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ही पहिलीच प्रचार सभा असल्याने नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दर्शविला आहे। अशी ही तुफान पाहून विरोधकांचे धाबे दणाणले। IBC न्यूज करिता सुमेध दामदर, तालुका प्रतिनिधी, संग्रामपूर। सर्वात प्रथम आपले अकोल्याचे लाडके प्रदीपदादा वानखेडे, मंचावरील इतर सगळे मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेताना येणार दिलगिरी व्यक्त करतो। आणि तसेच इथे उपस्थित तमाम माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या लढाईतल्या चळवळीतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, जय सेवालाल, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। एक गोष्ट मला प्रामुख्याने दिसते आणि मी त्या गोष्टीबद्दल बराच खुश आहे की इकडचा युवक पेटून उठलाय, आता युवक चढलाय आणि मला 100% गॅरंटी, मला 100% खात्री आहे की जेव्हा इकडचा युवक पेटतो आणि जेव्हा इकडचा युवक जिद्दीवरती उतरतो, लढायला उतरतो, तेव्हा इकडच्या प्रस्थापितांची मारल्याशिवाय तो राहत नाही। आणि ह्याच गोष्टीला मला जोडून आपल्याला एक गोष्ट सांगण्यामुळे मला खरंच एका अर्थाने ताकद, जोश आम्हा सर्वांना आला की आपल्या सर्वांना माहिती असेल की 7 दिवसापूर्वी एक बातमी आली, कोणाच्या तरी एकाच्या छातीत दुखायला लागलं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं, असं आपल्या सर्वांकडे बातमी आली। त्या लोकांनी हद्द पार केली आणि आता या लोकांना आपण त्यांची औकात दाखवल्याशिवाय थांबायचं नाही। आम्ही सगळं सहन केले, आम्ही तुमचे हल्ले सहन केलेत, आम्ही तुमची मक्तेदारी सहन केली, पण आता तुम्ही हद्द पार केली। आता इकडचा वंचित, इकडचा बहुजन, इकडचा आदिवासी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपण सगळं ठेवा। आणि सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की बाळासाहेब यांची तब्येत आता बरीच बरी झालेली आहे, ते सुधारलेले आहे आणि ज्यांना कोणाला वाटत होतं की बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे आपली निवडणूक सोपी झाली आहे, आपला मार्ग मोठा झालाय, त्या बाणकुळ्यांना आणि हरामखोरांना मी हे सांगू इच्छितो कि बाला साहब जल्द ही हमारे बीच में मैदान में आएंगे।
और जब बाला साहब मैदान में आएंगे, एक ऐसा खोपचा नहीं रहेगा इस महाराष्ट्र में जहां पे तुम जाके चुप पाओगे। आणि आपल्याला मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत ही लढाई जिंकायची। हे आपण राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, शिवसेनेचे दोन्ही तुकडे असो, राष्ट्रवादीचे दोन्ही तुकडे असो, हे आपल्याला संपवायला निघालेले होते, आपल्याला माहिती आहे। यांनी आपल्या शिक्षणावरती हल्ला केला होता, यांनी आपल्या वस्त्यांवरती हल्ला केला, यांनी आपल्या तांड्यांवरती हल्ला केला, यांनी आपल्या पाड्यांवरती हल्ला केला, यांनी आपल्या मोहल्ल्यांमध्ये घुसून मारलं, खैरलांजीवरती आपल्यावर हल्ला केला, भीमा कोरेगाव मध्ये हल्ला केला। अक्षय भालेराव नावाचा वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता होता, त्याला नांदेडमध्ये मारण्यात आलं। आणि आता हे बाळासाहेबांच्या प्रकृतीवरती सुद्धा उतरलेले आहेत। आणि आपण हे खपवून घेणार आहोत का? आपण शांत बसणार आहोत का? आता ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत या प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय आपण थांबायचं नाहीये मित्रांनो। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण जनार्दन पाटील बोलतोय। मी वंचित बहुजन आघाडीचा जळगाव विधानसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार आहे। माझ्या प्रचारार्थ श्री सुजातदादा आंबेडकर यांनी भव्य प्रचार सभा घेतली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। तसेच आपण मायबाप जनता हजारोच्या संख्येने उपस्थित झाला होता, त्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार मानतो। धन्यवाद। आणि आपण माझे जे वंचित बहुजन आघाडीचे सिलेंडर चिन्ह आहे ते 20 तारखेला आपण ते बटन दाबून मला भरभरून शुभेच्छारूपी आशीर्वाद द्यावे ही विनंती करतो।